नाणेफेकीचा कौल तांबडी संघाने जिंकला व डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्वरित क्षेत्ररक्षण साधवायचा, जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. चला तांबडी संघात त्वरित क्षेत्ररक्षण साधवायचं आहे, जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं खूप सारं अभिनंदन करतो. आपण पाहत आहात आई काळकाई चषक पर्व दुसरे 2025. पहिली लढत एका बाजूला तामनशेत मयूर संघ आणि त्याच्या विरोधात तांबडी विशाल, या दोन संघांमधली जगदोजहद आपण पाहणार आहोत. ऑफिशियल पंच सुद्धा सज्ज झालेत. याच वेळी आलेले मान्यवर असतील, क्रीडा रसिक असतील, खेळाडू असतील, सर्व सज्ज झालेत आणि आजच्या दिवसासाठी आपण पहिल्या सामन्याचा आनंद घेतो. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला उमेशचे जिनगरे सर पाहायला मिळत आहेत. चला जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. 3 षटकाचा सामना राहील आणि जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत ना, त्यांनी सर्वांनी बाहेर राहायचंय. मित्रांनो, तिथे ब्लू टी शर्ट आहे, तो संघ कुणी असेल चला आपण त्वरित बाउंड्री लाईनच्या बाहेरच थांबायचं आहे. आयोजकांकडून माहिती आली, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय. आणि दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. तामनशेत संघ तुम्ही सुद्धा बाहेरच राहायचंय. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. प्रथम दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. एक दिवा लावा त्या मातीला ज्याने आपल्याला ओळख दिली. एक दिवा लावा त्या क्रिकेटच्या खेळपट्टीला, ज्या खेळपट्टीने तुम्हा आम्हा सर्वांना नवीन काही शिकण्याची संधी दिली. एक दिवा लावा त्या आयोजकांना ज्याने आपल्याला मोठमोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. एक दिवा लावा त्या एक दिवा लावा त्या आयोजकांना ज्याने सर्वात मोठा प्लॅटफॉर्म दिला. एक दिवा लावा त्या अंपायर्सना ज्याने योग्य निर्णय तुम्हाला दिले. एक दिवा त्या यूट्यूबर्सला ज्याने अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर तुम्हाला प्रसिद्धी दिली. एक दिवा लावा त्या समालोचकाला ज्याने तुमचं गुणगान गायलं. जीटी स्पोर्ट या वाहिनीवरती ही आपण स्पर्धा कव्हर करतोय. आपल्या रोहा तालुक्यातील हक्काचा आणि
स्वतःच्या चॅनेल मित्रांनो या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण या सीझनच्या नवीन नवीन स्पर्धा यावरती कव्हर केल्या जात आहेत. हॅलो इट इज स्पोर्ट. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू पायावरती आदळलाय. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली. लेग बायच्या स्वरूपाची एक धाव. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. तिथे लक्ष द्या, लक्ष द्या तिकडे. हॅलो चेक. पुढचा बॉल स्ट्राइक एंडसाठी. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळा. एक धाव तर पूर्ण घेतली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण झाली. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 3 या आकड्यावरती. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे चालू असलेला सामना तामणशेत मयूर त्याच्या विरोधात असलेला संघ तांबडी विशाल. प्रथम टॉचविन तांबडी संघाने जिंकला व क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केले फलंदाजीसाठी तामणशेत मयूर या संघाला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला. 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजीच्या मोर्चावरती यशला आपण पाहतो. यावेळेस सुंदर चेंडू होता, परंतु नियंत्रण बिघडलंय. पंचाने इशारा केले, स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. पुढचा बॉल यश. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाखेर धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती. दुसरे षटक टाकण्यासाठी कुणाला प्रमोट केले जाणार? इनेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती मयूरला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी जयेश मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. फुलटॉस पद्धतीचा बॉल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला. 1 धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न सुद्धा सहजरित्या पूर्ण झाला.
धावसंख्या 2 ने वाढले. तिसरीचा प्रयत्न तू मै करत असताना तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 7 या आकड्यावरती 6 या आकड्यावरती. न्यू बॅट्समन यश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. झेल सुटला प्लस 2 धावा आल्या, परंतु रनआउटच्या माध्यमातून एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे. 6 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्यायचा आहे. जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. स्ट्राइक एंड वरती मयूरला आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक साठी यश मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मयूर साठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु नियंत्रण बिघडलं त्या ठिकाणी. स्वर्घोषित चेंडू आला. पंचांनी नियम क्रमांक 22 लावला. या क्रिकेटच्या क्षेत्रामधला 22 क्रमांकाचा नियम लागला. स्वर्घोषित चेंडू आला. एक्स्ट्राची एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 7 या आकड्यावरती. ओ सुंदर चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. गुड लाईन टप्प्यावरती चेंडू पडतोय. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. तदनंतर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. थर्ड मॅन रिझन मध्ये स्टेअर केला. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली. फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावसंख्या 8 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी आपल्याला झेलच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती आता मात्र यशला आपण पाहतोय. अको टप्प्याचा बॉल कव्हर मध्ये खेळणार. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाली. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 10 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. जिथे 5 चेंडूचा केस. चार चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती यशला आपण पाहतोय. हो भन्नाट सुंदर गोलंदाजी. स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु त्यावरती असलेलं नियंत्रण, अचूक टप्प्याची गोलंदाजी, या सगळ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. धावसंख्या थांबलेली 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आलेली आहे जरूर, परंतु कुठेतरी जो धावेचा रतीप आहे तो कमी आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा वाढ बघायला लागेल. पुढचा बॉल यावेळेस मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. चेंडू सीमारेषा पार होतोय. येतोय हा चौकार. 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला एकंदरीत 10 धावसंख्या पाहायला मिळाली. 14 या आकड्यावरती धावसंख्या. तिसरं आणि अंतिम षटक या पूर्वार्धाच्या खेळातला आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्यायचं. जास्तीची मीटिंग सुद्धा घ्यायची नाही. जास्तीचा वेळ सुद्धा दौडवायचा नाहीये. तिसऱ्या षटकासाठी सुजयला आपण पाहतोय. तिसरा आणि अंतिम षटक सुजय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळला गेला. एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल झाला. त्याचा फायदा आपल्याला घेताना पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते.
तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू 2 धावा आल्यात. चला थोडंच फास्ट खेळायचं आहे तामशेत संघ. पंचांचा इशारा, स्कोर घोषित चेंडू आलाय. वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली. 17 या आकड्यावरती अशी धावसंख्या. 17 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतात आई काळकाई चषक पर्व दुसरे 2025. पुढचा बॉल. यावेळेस मोठा मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 18 या आकड्यावरती. 18 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करतोय, थ्रो करतोय. त्याद्वारे मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली. धावफलक 20 या आकड्यावरती. 20 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे अंतिम षटक सुजय टाकतोय. तिसऱ्या षटकामध्ये सुजयला प्राचारण करण्यात आलं. अगदी आपल्या बोटांवरची जादू दाखवताना तो पाहायला मिळतो. अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू येतोय. हा चेंडू फार लेग रिजनच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती. या स्पर्धेतला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला येच्या बॅट मधून. अगदी पुढचा बॉल. यश. ओ यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जगदीश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती आपण जगदीशला पाहतोय. सुंदर गोलंदाजी. पाठच्या चेंडूवरती एक षटकार आला होता, परंतु तदनंतरचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. एक विकेट सुद्धा पाहायला मिळाले होते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा झेल होतोय का. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा विकेट. फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ संपुष्टात आला. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा या 26 आकड्यावरती. 27चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला तामशेत संघ त्वरित क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. नेक्स्ट मॅच. चला आजच्या दिवसातील दुसरी लढत. एका बाजूला साठलेवाडी संघ आणि त्याच्या विरोधात वेळास्ते मानव. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आपण टॉक्सबॉक्स मध्ये येऊन टॉच विन करून घ्यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक. एका बाजूला साठलेवाडी संघ आणि वेळास्ते मानव. चला दोन्ही संघाचे संघनायक या त्वरित आपण टॉच विन करून घ्यायचं आहे. तामशेत संघ चला आपण आतमध्ये जायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. सत्तावीसचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. त्या तदनंतर आपल्याला 10 धावा पाहायला मिळाल्या. तिसरं षटक जे सुजयनं टाकलं. सुजयच्या गोलंदाजीच्या जोरावरती
12 धावा आल्या परंतु चांगलं कमबॅक केलं त्याने. 3 विकेट सुद्धा घेतल्या. अगदी शेवटच्या षटकामध्ये जे पाहिजे होतं ते सातत्याने सुजयने करून दिलं. चला साठलेवाडी संघ आणि वेळास्ते दोन्ही संघाचे संघनायक या आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी हजर राहायचं आहे. चला साठलेवाडी संघ आणि वेळास्ते संघ टॉच विन करण्यासाठी पुन्हा एकदा पुकार करतोय. उतारदाच्या खेळाला सुरुवात होते. स्ट्राइक एंड वरती आपण सुजयला पाहतो. नॉन स्ट्राइक एंड साठी यश. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुजयला आपण पाहतोय. पहिलाच बॉल सुजयसाठी. ओ भन्नाट वेग अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडू टाकला गेला. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. सुजय त्याच्या विरोधात आपल्याला सुजय पाहायला मिळतो. या दोन खेळाडूंमधली जगदोजग आपल्याला पाहायला मिळेल. जिथे वयाने फक्त 17-18 वर्षाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 17-18 पावलांचा रनअप घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उतरतोय. अगदी भन्नाट वेग असलेली गोलंदाजी पाहायला मिळतो. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करावं तितकं कमी. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. व्हेरिएशन व्हरायटी या सगळ्या गोष्टी त्याच्या गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळत आहेत. अगदी संघासाठी जे पाहिजे धावा कमी आहेत ठीक आहे परंतु प्रयत्न सोडायचे नाही आहेत. प्रयत्नाशी परमेश्वर नेहमी म्हटलं जातं. पुढचा बॉल तिसरा चेंडू सुजयसाठी. यावेळेस सुद्धा लेंथवरती चेंडू टाकला. विकेटचं पतन होता होता यावेळेस सुंदर चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्येचा श्री गणेशा 2 या आकड्याने आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आयोजकांचं पुण्याच्या एकदा आपण स्वागत करूया. आपण पाहत आहात आई काळकाई चषक पर्व दुसरे 2025. पुढचा बॉल या षटकातील चौथा चेंडू. भन्नाट वेग कशा पद्धतीने हा चेंडू टाकला जाणार. यावेळेस मोठा फटका. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलक 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. जिथे 4 चेंडूचा खेळ संपला सलगचे 2 चेंडू डॉट स्वरूपाचे आले. तदनंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक संधी होती. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये संधीचं सोनं करावं लागतं. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी म्हटलं जातं ओमकारजी. ज्यावेळेस तुम्ही कमी धावसंख्येचा रतीब ठेवलाय मग तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. त्या धावा वाचवत असताना तुम्हाला कॅच घेणं खूप महत्त्वाचं राहतं. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज फलंदाज बॅक टू द डगआउट. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. साठलेवाडी आणि त्याच्या विरोधात वेळास्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. नेक्स्ट बॅक तिसऱ्या क्रमांकावरती मोण्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूंना कमी वयामध्ये आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती नेलं किंबहुना
स्वतःचं नाव कमी वेळेमध्ये अंडर आर्म क्रिकेट खेळत असताना चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स नेहमी त्याचा पाहायला मिळाला होता. तोच खेळाडू मोन्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेऊन तो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा भन्नाट वेग स्टेर केलाय. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 6 चेंडूचा खेळ संपला. अवघ्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाले प्लस एक विकेट सुद्धा यशची पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी संघासाठी तारणहार ठरणारे ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला जास्तीची मीटिंग घ्यायची नाहीये. दुसरे षटक गोलंदाजीच्या मोर्चावरती मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक टाकण्यासाठी येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. दुसऱ्या षटकासाठी मंदार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती मोन्या. नॉन स्ट्राइक एंड साठी सुजय. सगळे बंधू भाई भाई. आता मात्र भाई जबाबदारी सोपवली आहे की आज गावासाठी एकत्रित खेळायचंय. गावासाठी खेळत असताना दोन्ही भावाला सामना जिंकवावाच लागेल. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती मोन्याला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती सुजयला पाहतोय. मंदार पॉपिंग क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न पंचाने इशारा केलाय. स्वरघोषित चेंडू आलाय. पहिल्या षटकात चेंडूवरती 1 धाव वाईटच्या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळाली. 5 या आकड्यावरती धावसंख्या. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. जिंकण्यासाठी तर सर्व चाललेले आहेत परंतु प्रयत्न कराल तर जिंकू शकता. आपली जर सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची ताकद आपल्यामध्ये सुद्धा असली पाहिजे आणि ती मेहनत कोण करणार. एका बाजूला तामनशेत मयूर संघ पाहतोय. यावेळी सुद्धा तोच प्रयत्न ठरला परंतु सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. 22 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. स्ट्राइक एंड वरती मोन्याला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपल्याला मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मंदार यावेळेस मोठा फटका लॉंग ब्रिजांच्या डोक्यावरून येतो हा षटकार. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. धावसंख्या 6 ने वाढली. धावफलकावरती धावा 11 या आकड्यावरती. 11 अशी धावसंख्या. मोठा फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल ब्रेकर बॉल टाकण्यात आला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 13 या आकड्यावरती. अजून सुद्धा 9 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. पुढचा बॉल यावेळी सन्मान दिलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव तर निश्चितपणे घेतली गेली. धावसंख्या खराब थ्रो. बॅकअप सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. दिवसा डवळ्या झालेली चोरी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या बाहेर जाल, ज्यावेळेस तुमचा संघ पराजय होईल त्यावेळेस तुम्ही विचार कराल की आपण कोणत्या चुका केल्या, त्या चुका सुधारायला पाहिजे किंवा त्या चुका ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये असताना त्यावेळेस त्या चुका सुधारणं खूप गरजेचं असतं. सुंदर चेंडू टाकला गेला परंतु या ठिकाणी नियम
नियंत्रण बिघडलं. पुन्हा एकदा पंचाने इशारा केलाय. स्वर घोषित चेंडू आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 16 या आकड्यावरती धावसंख्या. ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. मेन पंच आपल्याला लोचनजी भोईर सर पाहायला मिळतात. त्यांच्या समेत आपल्याला भास्करजी सातमकर सर. स्लोअर पद्धतीचा चेंडू, सुंदर चेंडू टाकला गेला. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या थांबलेली 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल स्ट्राइक एंड साठी मोने आऊ. यावेळी सुद्धा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद. बघा, मोन्याचं कौतुक करूया आपण. त्याने कुठल्याही पंचांकडे पाहिलं नाही आहे की माझ्या बॅटला लिडिंग एज लागलेली आहे की नाही आहे. त्याने सरळ विकेट सोडली. हेच तर क्रिकेटचं महत्त्वाचं कौशल्य असतं. किंबहुना तुम्ही कशा पद्धतीने खेळता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही क्रिकेटची किती रिस्पेक्ट करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते मोन्याने करून दाखवलं. ज्या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ संपला, 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8च्या सरासरीने 16 या आकड्यावरती धावसंख्या. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. शेवटच्या चेंडूवरती हा सामना जाईल यात मात्र तील शंका नाही आहे. रसिक प्रेक्षकांसाठी पहिलाच सामना, मनोरंजन करणारा सामना निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. स्ट्राइक एंड वरती न्यू बॅटर. न्यू बॅटर आपल्याला नॉन स्ट्राइक एंड साठी जयेश पाहायला मिळतो. शेवटचा आणि अंतिम षटक मयूर मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सलामीवीर म्हणून मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि ती जबाबदारी मला सांभाळायची आहे, परंतु फलंदाजी कशा पद्धतीने होईल. यावेळेस चेंडू तर खेळलाय, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार. येतोय हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. धावफलकावरती धावा आता मात्र 20 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. अजून सुद्धा सामना दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला तामनशेठ संघ खेळतोय, त्याच्या विरोधात असलेला तांबडी संघ. पंचक्रोशीतील दोन्हीही जवळचे संघ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु जोपर्यंत ते मैदानामध्ये आहेत तोपर्यंत ते एकमेकांच्या विरोधातच आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल स्ट्राइक एंडसाठी सुजय आपण पाहतोय. यावेळी सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 1 धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी. पूर्ण धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली. 22 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. विकेट वरती थांबण्याचं महत्व सुजयने दाखवून दिलंय. सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आलो. प्रथमतः मी या मैदानाचा खेळपट्टीचा अनुभव घेतला आणि तदनंतर ज्या सिच्युएशनने आपल्याला खेळायचं आहे त्या पद्धतीने तो त्याचा खेळ दाखवतोय. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती आपण सुजयला पाहतोय. मयूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. महत्वाचं कंपल्सरी चेस. जब तक ना हो सफल नींद चैन सब त्यागो तुम. जब तक ना हो सफल नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ भी किए बिना जय जयकार नहीं होती दोस्तों. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करायचे. प्रयत्नाशी परमेश्वर नेहमी म्हटलं जातं, परंतु हे प्रयत्न कुणाच्या बाजूने जातील. आता मात्र येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदय मैदानाच्या आतमध्ये. काय सामना रंगलाय. 3 चेंडू 5 धावेची गरज.
ओ भन्नाट वेग, थोडासा जमिनीलगतचा हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट स्वरूपाचा चेंडू. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. क्रिकेट तर हेच सांगून जातं की जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाहीये तोपर्यंत आपण सांगूही शकत नाहीये की कोणता संघ विन होईल. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. पुढचा बॉल. ओ स्लोअर पद्धतीचा चेंडू, लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेस सुद्धा फलंदाज रन आउटच्या माध्यमातून बाद होतोय. आता मात्र येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. कंपल्सरी चेस. आता एखादा मोठा फटका मारावाच लागेल. शेवटच्या बॉलवरती सामना आला. एका बाजूला तामणशेत संघ चेस करतोय, तांबडी संघ चेस करतोय, त्याला डिफेन्स करत असताना तामणशेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 7 धावा पाहिजे होत्या, 5 चेंडू मध्ये 7 धावा पाहिजे होत्या, परंतु सामना आलाय कुठे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये हे बऱ्याचदा आपण पाहिलंय. ज्या वेळेस तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती उतरलात ना त्यावेळेस तुम्हाला 100% देणं खूप महत्त्वाचं असतं. असं वाटलं होतं की सहजरित्या तांबडी संघ हा सामना जिंकू शकतो, परंतु तसंच दृश्य सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाही आहे आणि हा सामना जिंकतोय तामणशेत संघ. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करूया. चला नेक्स्ट मॅच साठलेवाडी संघ आणि त्याच्या विरोधात वेळास्ते संघ. तामणशेत